मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन USA चॅनलवर. तर आज आहे संडे आणि मध्ये मागच्या वीकमध्ये थोडा पाऊस होता आणि ह्या वीकमध्ये आत्ताच थर्सडे पासून थोडंसं क्लायमेट पुन्हा चांगलं व्हायला सुरुवात झाली आहे. तर आजचं सनी वेदर आहे आणि आज आम्ही एका ठिकाणी निघालेलो आहोत. असंच अचानक प्लॅन झाला, सो आता आम्ही निघालोय. सो आता आम्ही चाललोय ब्रिटिश कोलंबियामध्ये होप म्हणून एक माउंटन एरिया आहे. ब्रिटिश कोलंबिया खूप सुंदर आहे, सगळीकडे माउंटन म्हणजे बाहेर निघालं कीच माउंटन दिसायला सुरुवात होतात. तर होप म्हणून जी जागा आहे ती फार सुंदर आहे. विंटरमध्ये पण जाण्यासारखी आहे आणि समरमध्ये पण. विंटरमध्ये आम्ही गेलेलो होतो. तिथे खूप मोठं शंकराची पिंडी आहे. ते एक मी शॉर्ट व्हिडिओ केलेला त्याच्यावर. पण आज आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी चाललोय ज्याचं नाव आहे ऑथेलो टनल. सो ते पाहण्यासाठी चाललोय तिथे. तर चला बघूया कसा आहे तो. आज क्लायमेट तुम्ही बघू शकताय, एकदम सनी आहे, मस्त. मी चाललोय तिथे. थोडंसं थंड असू शकतं, बाजूला लेक आहे, पण बघूया. आम्ही छान असे समर वाईब्स देणारे कपडे घातलेले आहेत सगळ्यांनी. तर संडेला बाहेर पडायला आता एवढं काही वाटत नाही, कारण मुलांना इथे सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, समर ब्रेक चालू झालेला आहे. मुलांची स्कूल असली की सकाळीच खूप प्रॉब्लेम होतो. अनिकेतचं तर ऑफिस आहे उद्या, बट इट्स ओके, मुलांचं स्कूल नाहीये. आम्ही टीम हॉटन्सला स्टॉप घेतलेला मध्ये, कॉफी वगैरे घेतली तिथे आणि आता आम्ही निघालोय. आजचं क्लायमेट खूपच भारी आहे, मस्त सनी आहे, खूप म्हणजे जास्तच सनी आहे आज. आणि BC मध्ये एक आहे, बाहेर निघालं की माउंटन दिसायला सुरुवात होतात. ग्रॉसरीला जरी गेलं, जरासं पुढे गेलं की माउंटन दिसायला सुरुवात होतं. खूप छान व्ह्यू आहे, तुम्हाला पण दाखवते. सुंदर असे माउंटन. तिकडे तर आईस पण दिसतोय अजून, हे बघा. सो इथे जो BC होपला जाते वेळी मध्ये एबॉस्फोर्ड अँड चिलीवॅक म्हणून एरिया लागतो आणि BC मध्ये ह्या एरियामध्ये खूप फार्मिंग केलं जातं. इथे वेगवेगळ्या टाईपचं फार्मिंग केलं जातं, म्हणजे सीझनल फार्मिंग असतं, केटल फार्मिंग असतं, कुक्कुटपालन केलं जातं. आणि इथे खूप लोक ज्यांना ऑर्गॅनिक एग्स वगैरे हवे असतात, म्हणजे ऑर्गॅनिक एग्स तर कॉस्को मध्ये वगैरे पण मिळतात, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे असतात. फ्री रेंज म्हणजे आपल्या गावी माहितीये ना, कोंबड्या अशा बाहेर असतात आणि त्या खाणं जे खातात, आणि एक फिडिंग आपण जे त्यांना घालतो कुक्कुटपालन मध्ये. तर इथे फ्री रेंज वाल्या कोंबड्यांची एग्स मिळतात आणि आम्ही एकदा घेतलेलं पण होतं, तुम्ही एका व्हिडिओ मध्ये पाहिलं पण असेल. आणि इथे वेगवेगळ्या टाईपचे फार्म्स मध्ये जे सीझनल फार्म्स आहेत, जसं आता फ्रुट्स मध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, त्याचं फार्मिंग चालू आहे. तर असे पूर्ण रोडवर इथे शेतीच दिसते आणि हा एरिया खूप त्याच्यासाठी फेमस आहे. आमच्या ह्या आजच्या जर्नीतला जो पहिला पॉइंट आहे, जिथे आम्ही आता स्टॉप घेतोय, त्याचं नाव आहे ब्रायडल वॉटरफॉल. तर बघूया आता हा वॉटरफॉल कसा आहे तो. मी मध्ये एक पॉइंट घेतला ज्याचं नाव आहे ब्रायडल वॉटरफॉल. तर आम्हाला आता जस्ट पार्किंग मिळालं आणि आता थोडीशी ट्रेल आहे, आम्ही आता तिथे चाललोय. आता आम्ही आमच्या फ्रेंड सोबत आलाय. अजून एक फ्रेंड आहे, ती तिकडे गेली आहे रेस्टरूमला. रश्मी इथे आहे. आज अनुजा मिसिंग आहे, अनुजाला मिस करतोय, आली नाही आहे ती आज. आणि का चल कीप वॉकिंग. आता आम्ही एक हाईक चालू केली आहे, पण कांचन तू शूज नाही घातले. हो, मला माहिती नव्हतं ना आम्ही हाईक घेणार आहोत. नाही, आम्ही ॲक्च्युली दुसऱ्या स्पॉटला अजून जायचं होतं. आम्ही चाललेलो फक्त ऑथेलो टनल्सला, पण वाटेत आता आम्हाला ब्रायडल फॉल्स पण मिळतच होता ऑन द वे. सो आम्ही विचार केला आधी ते बघू आणि मग पुढे जाऊ. थोडा आता 15-20 मिनिटाचा हाईक आहे. काय झालं बाबू? काय आणि काय झालं बाबू? पप्पाला सांग, विचार. अनुजा मावशी कशाला नाही आली, विचारूया. हा, बोवी कुठे गेली? सो आता आम्ही इथे चाललोय. सगळी खूप एकदम हळूहळू चालतायत, स्टीप आहे. नीलम से हाय. हाय. 20 मिनिट्सची ट्रेल कंप्लीट केल्यानंतर लगेचच वॉटरफॉल येतो.
आणि खूप सुंदर असं वॉटरफॉल आहे ना रश्मी. खूप सुंदर. खूप सुंदर आहे आणि किड्स फ्रेंडली आहे. प्लस लगेच पोचालो. हा छान आहे. आता आम्ही वरती आलोय. असा व्ह्यू तुम्ही बघू शकता मस्तपैकी वॉटरफॉलचा. हा बघा, मस्त दृश्य आहे. अंजू, अंजू, अंजू. छान वर आता आलो आणि छान छान फोटो काढले. खूप सुंदर आहे इथे. जसं पाहत राहावंसं वाटतंय. खूपच छान वाटलं. त्याची मस्त येते हो, पाण्याचे पूर्ण असं तुषार असे तोंडावर उडतायत. आता मस्तपैकी वॉटरफॉल आम्ही एन्जॉय केला आणि आता खालच्या दिशेने निघतोय. बघूया आता काय कसरत होते कांचनची. कांचू जमतंय का उतरायला? फोन द्या. काय झालं, अडकायला आलं का? नाही नाही, तिथून जायचं, तिथून चल. आता आमचा एक पॉइंट झाला. हा अनप्लॅन होता. पण जे आमचे अजून एक फ्रेंड्स आहेत ते बोलले की इथे एक छान वॉटरफॉल आहे आणि ते त्याच्या आधी येऊन गेले. सो मग आम्ही तिथे स्टॉप घेतला आणि छान असा हाईक केला. म्हणजे माझ्यासाठी तर ते खूपच, मी तर ना शूज घातलेले, मग माझी दुसरी फ्रेंड होती तिचे शूज मी घातले आणि आम्ही चढलो वर. पण मेन माझ्यासाठी हे झालं की मी आज लॉंग मॅक्सी ड्रेस घातलाय आणि मला त्याच्यात जमतच नव्हतं आणि ते खूप स्टीफ होतं. पण झाली हाईक, झाली एक छान मस्त वाटलं. आणि नायगराला गेल्यानंतर जसे ते तोंडावर तुषार उडतात तसं वाटत होतं तिथे वर गेल्यानंतर. आम्ही एकदम हाय पॉइंटला गेलेलो तिथे. मजा आली ती हाईक करून. सो आता आम्ही इथे चाललोय नेक्स्ट पॉइंटला. नायगाराशी कंपॅरिझन नाहीये, पण नायगाराला जेव्हा तिथे पोहोचतो आणि जसे ते तोंडावर उडतात ना तसं फील आलं, असं सांगते. एवढा उंच होतं, खूप उंच होता तो. तर तिथे असं राहून असं फेसवर देत होतं ते अमेझिंग छान होतं. पण नायगराशी कम्पेअर कशालाच नाही करू शकत. सो आता आम्ही एक फूड म्हणजे आम्ही जेवणासाठी एक स्टॉप घेतला मध्ये. सबवेला गेलेलो आणि मुलांना पिझ्झा दिला आणि आता जेवण वगैरे झालंय. दुपारचे वाजले 2:20 आणि आम्ही आता नेक्स्ट पॉइंटला चाललोय, जे बघण्यासाठी आज खरं आलो होतो. मध्ये फूड स्टॉपच झाले 2, एकदा टीम आणि एकदा टीम हॉटेल्सला थांबलो. आता मुलांना पिझ्झा घेतला पिझ्झा हट मधून आणि आम्ही सबवे मध्ये सब घेतला. असं चाललंय. इथून जवळ आहे, 10 मिनिटावरच आहे. तो आता आम्ही खूपच लांब पार्क केली आहे कार आणि चालतोय. आणि आता ही आलेलं आहे ह्या कॉकिला कॅनेन प्रोव्हिन्शियल पार्क म्हणून आहे आणि त्याच्याच कुठे आतमध्ये तरी हा टनल आहे, ऑथेलो टनल म्हणून. तो खूप फेमस आहे. तिथे वॉक पण करू शकतो आपण. हे बघ, मी चाललो इथे टनलला आणि बाजूला छान अशी रिव्हर आहे. आणि आता समोर टनल दिसतोय. येस, माहिती जरा. आता टनलला आता सुरुवात झालेली आहे. असे 4 टनल आहेत टोटल. You have to right side. Oh, nice tunnel. टनल कंप्लीट झाला. असे 4 टनल आहेत. आता आम्ही दुसऱ्या टनलच्या इथे आलोय. हे चला ना आपण पण असे फोटो काढू इथे. आता आम्ही मध्ये एक छोट्याशा रिव्हरच्या काठी आम्ही इथे थांबलोय. मस्तपैकी व्ह्यू आहे बघा. सगळे आम्ही इथे मस्तपैकी बसलोय. आता मस्त आम्ही सगळे बसलोय. अनिका पण पाण्यात गेली आहे तिकडे.
खूपच क्लिअर वॉटर आहे. मुलं सुद्धा इथे जरा खेळत आहेत. पाण्याचा फ्लो बघा, मस्त आवाज येतोय. सो आता आम्ही इथून निघालेलो आहोत आणि आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला चाललोय, ज्याचं नाव आहे कावा कावा लेक. तर खूप थकायला झालंय, खूप चालणं झालं आज भयंकर. अनिका काय थकली नाहीये, अनिका तर स्ट्रोलर मध्ये होती ना. आणि चला बघूया आता, खूप जण सांगतायत खूप छान आहे लेक. चला. सो आता आम्ही इथून निघालेलो आहोत आणि आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला चाललोय, ज्याचं नाव आहे कावा कावा लेक. तर खूप थकायला झालंय, खूप चालणं झालं आज भयंकर. अनिका काय थकली नाहीये, अनिका तर स्ट्रोलर मध्ये होती ना. आणि चला बघूया आता, खूप जण सांगतायत खूप छान आहे लेक. चला. सो आता आम्ही आलोय थर्ड पॉइंटला, ज्याचं नाव आहे कावा कावा लेक आणि अतिशय सुंदर असा ब्युटिफुल पॉइंट आहे हा. नाही जरासं आहे चार्जिंग, तोपर्यंत घेऊन ठेवतो. खूपच सुंदर लेक आहे. तर ही आम्ही अचानक प्लॅन केलेली आमची संडे रोड ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत कोकण फॅमिली इन USA ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.